देवगिरीवर अजित पवारांच्या उपस्थितीत सध्या बैठक सुरू असल्याचं समोर येत आहे। या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर आहेत। या बैठकीमध्ये काल झालेल्या अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीतले मुद्दे अजित पवार पक्षातल्या नेत्यांसमोर मांडणार आहेत। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। महायुतीतला जागा वाटपाचा तिढा देखील अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही। काही जागांवर अजूनही एकमत झालेलं नाही आणि त्यामुळेच बैठकांचं सत्र सध्या सुरू असल्याचं दिसतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आपल्या पक्षातल्या नेत्यांना याबद्दलची माहिती द्यावी या अनुषंगाने देवगिरीवर सध्या ही बैठक अजित पवारांकडून आयोजित करण्यात आलेली आहे। देवगिरी बंगल्याच्या बाहेरनं याच संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत प्रणाली कापसे, आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक अजित पवारांच्या बंगल्यावर सध्या सुरू असल्याचं दिसतंय, काय नेमका तपशील? काल ज्या पद्धतीने महायुतीची बैठक झाली अमित शहा यांच्याबरोबर, या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। जसं आपल्याला माहिती आहे की महायुतीचं जागा वाटप सुद्धा अजून अंतिम झालेलं नाही। भाजपनं 20 जागा जाहीर केलेल्या असल्या तरी त्यांच्या उर्वरित जागा आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये अजूनही चर्चा चालू होती। काही ठिकाणचे उमेदवार अदलाबदल करण्याचे किंवा दुसऱ्या चिन्हावर म्हणजे भाजपच्या चिन्हावर दुसऱ्या उमेदवारांना लढावं का, अशा पद्धतीच्या चर्चा सगळ्या सुरू होतात। त्यात उदयनराजे हे सुद्धा आपण बघितलं की दिल्लीमध्ये जाऊन बसलेले होते। या संपूर्ण मुद्द्यांवर काल ज्या काही चर्चा झालेल्या आहे त्याची माहिती पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना देण्याच्या संदर्भात आणि त्याचबरोबर कारण आता निवडणूक तोंडावर आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी प्रचार प्रसार करणं असेल किंवा इतर गोष्टी महत्त्वाच्या त्याबद्दलच्या चर्चेसाठी आज राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक बोलवण्यात आलेली आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आज पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी सुद्धा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे असं कळत आहे आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे त्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण विषय चर्चेले जातील त्याच्यासाठी सुद्धा तयारी जी आहे ती या बैठकीमध्ये केली जाते। मुख्य म्हणजे मनसे जो की नवीन एक भिडू महायुतीमध्ये सहभागी होऊ घातलेला आहे, त्यांच्या जागा वाटपाच्या संदर्भात त्यांना किती जागा दिल्या जातील, कुठल्या जागा दिल्या जातील या संदर्भामध्ये सुद्धा काल दिल्ली इथं बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळते आणि त्यामुळे तो निर्णय सुद्धा कदाचित पक्षातील पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेत्यांना सांगण्यासाठी ही बैठक जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे। नेमकी कुठली जागा मनसेला सोडली जाते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या दृष्टीने आजची आता ही दुपारची जी बैठक आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण उदयनराजे यांनी सुद्धा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय कुठेतरी बोलून दाखवलेला होता। त्यावर राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, कालच्या बैठकीमध्ये नेमकं त्या निर्णयाच्या संदर्भात काय ठरलं या सगळ्या मुद्द्यांवरची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याचं कळतंय। ठीक, प्रणाली धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला परंतु राज्यातल्या